दिनांक 27 जून रोजी सर्वत्र जागतिक बधिरांधता दिवस साजरा होत आहे। त्याचेच औचित्य साधून रोहा शहराच्या जवळच वरसे ग्रामपंचायतीत रोहा कोलाड रोडवर पूर्वीच्या बँक कॉलनीत सहयोगिनी संस्थेचे स्वावलंबन हे दिव्यांग विकास आणि पुनर्वसन केंद्राचा शुभारंभ करण्यात आलाय। दिनांक 27 जून शुक्रवार रोजी सर्वत्र जागतिक बधिरांधता दिवस साजरा होत असताना त्याचेच औचित्य साधत रोहा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मयूर देवेकर यांच्या प्रयत्नाने आणि सेन्स मीडिया इंटरनॅशनलचे अध्यक्ष अमित ढोलकिया यांचे सामाजिक दायित्वामधून रोहा शहराजवळ वरसे या ठिकाणी स्वावलंबन हे दिव्यांग विकास आणि पुनर्वसन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला असून नवी मुंबई येथील सहयोगिनी या संस्थेच्या साथीने हे सेवा केंद्र चालविण्यात येणार आहे। हे केंद्र पूर्णतः मोफत असून कोणत्याही वयाची अट न ठेवता या ठिकाणी दिव्यांग अपंग मुलांना स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता यांचे शिक्षण देण्यात येणार आहे। दिवसेंदिवस जन्मताच दिव्यांग अपंग मुलांची संख्या विविध कारणामुळे वाढत आहे। त्यामुळे त्यांचे पालनपोषण संगोपन करताना त्यांच्या पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। मात्र आता हे सेवा केंद्र अशा मुलांना आणि त्यांच्या पालकांना वरदान ठरणार आहे। वरसे येथील बेक कंपनीच्या जुन्या कॉलनीत सुरू झालेल्या या केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि अपंग दिव्यांग समस्येची जाण असलेले मधुकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एका अपंग मुलाच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सरपंच रामा म्हात्रे, सहयोगिनीचे अध्यक्ष सुरेश नाईक, डॉक्टर पूर्वी ध्रुव, नरेश पाटील, महेश कोल्हटकर, महेंद्र गुजर, महाराष्ट्र सीमलेस व्यवस्थापक अशोक कुमार सिंग, उपाध्यक्ष के जगतपती, सचिव गीतांजली गुप्ता, मणाली आंब्रे, डॉक्टर सुधाकर माने, आदिती शहा, राजेंद्र जैन, अमित मोहिते, रमेश साळवी, राजेश कांबळे, सोहेल कापडिया, संजय भगत, किरण मोहिते, उद्देश कांबळे, ॲडव्होकेट मानसी दाते आदी मान्यवर उपस्थित होते। आगळा वेगळा आहे, आयुष्यामध्ये अनेक काम करत असताना अशा सेंटरच्या उद्घाटनाची आणि सेवेची संधी मिळावी याच्यासारखा दुसरा चांगला योग कुठला असू शकत नाही आयुष्यामध्ये। आपला रोहा शहर आणि रोहा शहरातल्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं। सहयोगिनी पालक संस्थेचे सदस्य या ठिकाणी आले आणि त्यांनी शोधून जवळपास 25 मुलांची यादी या ठिकाणी तयार केली। या ठिकाणी अतिशय चांगलं काम केले। अनेक वर्ष ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था, आमची प्रेरणा मतिमंद स्कूल रोहे शहरामध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेने त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत। अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करत आहेत। हे जे बुके बनवलेले आहेत ते सुद्धा त्यांच्याच मुलांनी त्या ठिकाणी बनवून आणलेले आहेत। अतिशय चांगलं काम, चांगले टीचर्स त्या ठिकाणी, चांगला स्टाफ आहे। पण कुठेतरी अजून जी संख्या वाढत चाललेली आहे त्या ठिकाणी ते एक शाळा काय पुरी पडू शकत नाही। त्यासाठी असं एक सेंटर हवं का ज्याला वयाची मर्यादा नाही, केवळ मुलांसाठीच नाही तर ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी सुद्धा कुठेतरी सुविधा निर्माण करण्याचं काम या सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। उनके लिए भी हम आभार प्रकट करते हैं। मैं एक दो चीज़ कहना चाहता हूँ इस सिचुएशन में। एक तो कि अपंगता जो पेरेंट्स है ना, वो एक में एक डर सा रहता है, तो कोई नहीं, जैसा अपना नॉर्मल बच्चा है वैसा भी हमारा अपंग बच्चा रहता है। जितना भी गवर्नमेंट पॉलिसीज भी यही बोलता है कि जैसे नॉर्मल बच्चा है इस प्रकार का फैसिलिटी सब ये बच्चों को ही दे दीजिए। तो एक हमारा आपसे विनती है, तो हमारे सब जहाँ भी हम लोग जाते हैं यही बताते हैं, आप नॉर्मल बच्चे को फीस भरते हैं, सभी भरते हैं, कि बच्चे को स्कूल लाने में भी तकलीफ होता है। तो इसलिए बाहर उठ के हम लोग ये लोग का सेवा करना है। एक हमारा गुरुजी बोलते हैं, और किसी प्रकार का सेवा अपंग बच्चों का सेवा मतलब दिव्यांग का सेवा है वो भगवान किसी को चुन के देता है। तो इसलिए इस मंच में भी बैठे, हम भी बैठे हैं, इसलिए भगवान ने चुना है सोसाइटी के सारों करें, अपने बच्चों का सेवा करें, इसी में हमारा उद्धार हो जाता है। सहयोगिनी फाउंडेशन तो हम लोग 2 या 3 बच्चे से चालू हुआ है और इनको देखते देखते आज 110 बच्चे का इन लोग ध्यान रखते हैं। तो हमको भी लगता है कि हमारी तरफ से हमको कुछ करना चाहिए, क्योंकि ये इनकी रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है। इनके बच्चे तो इन लोग खुद संभाल रहे हैं, ये सब दूसरों के बच्चे संभाल रहे हैं, तो वो इनकी रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है। ये सब अपनी सबकी मिलके रिस्पॉन्सिबिलिटी है। जो अपने तरफ से अपन जो भी कुछ कर सकते हैं वो बहुत इम्पोर्टेंट है कि हम करें, क्योंकि ये सब कोऑर्डिनेशन का है। पैसा भी आ जाता है, जगह भी आ जाती है, स्टूडेंट्स भी आ जाते हैं, तो ये सब कोऑर्डिनेशन का खाली महत्व है। और इसमें मयूर भाई का मैं बहुत बहुत आभारी हूँ। नायक साहब तो ऑफकोर्स हमारे चेयरमैन है, सहयोगिनी फाउंडेशन
को जो बढ़ाने में इनकी और उनकी टीम की जो मेहनत है, उसी में लगता है कि हम भी इसके साथ में मेल्ट हो जाए, इसके साथ में हम भी जुड़ जाए तो हमारा भी कुछ कल्याण हो जाए. पण अपंगांच्या बाबतीमध्ये मनापासून प्रेम. मला स्वतःला घरातला मॅडमना माहिती आहे की मला स्वतःला अपंग मुलांबद्दल, माझाही मुलगा अपंग होता, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी असणारा प्रेम आणि इतकं जरी दुखते तरी मी आज तर मनापासून या ठिकाणी हजर राहिलो. खरं तर सहयोगीने ही संस्था आमच्याकडे आली याच्याबद्दल मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि या संस्थेला, या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आता पुढे इतर ज्या काही सुविधा लागतील त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही याची सुद्धा काळजी आम्ही सर्वजण घेऊ. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.